चला मित्रांनो, आज गिरनार सफर करूया आपण। गिरनार हा जुनागढ़ गिरनार पर्वत हा जुनागढ़पासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे। हा गुजरातमधील गिरिमाला पर्वतांचा समूह आहे। गिरनार पर्वत हे हिंदूंचे पवित्र स्थान आहे आणि जैन धर्मियांचे 5 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। धार्मिक मान्यतानुसार पुराणात आणि महाभारतात वर्णन केलेल्या भगवान कृष्णाची द्वारका नगरी बुडण्याशी आणि जलमग्न होण्याशी या स्थानाचा संबंध जोडतात। मात्र महाभारताच्या हजारो लाखो वर्षापूर्वी गिरनार पर्वताला जन्म देणारं असं काय घडलं? देशाचं रक्षण करणाऱ्या हिमालय पर्वतापेक्षा गिरनार हा जुना आहे। गिरनार पर्वत हा जुनागढ़पासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे। हा गुजरातमधील गिरमाला पर्वतांचा समूह आहे। इथे येण्यासाठी पुणे मुंबईवरनं अहमदाबादला यायचं। अहमदाबादवरनं जुनागढ़वरून फक्त 7 किलोमीटरवर आहे। हे स्थान श्री गिरनार आदिपती राधा दामोदर रेवती बलदेवजी स्थान आहे। दामोदर कुंड माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, आपण ते पाहू शकता। गडमधील पवित्र गिरनार पर्वतावर वसलेल्या भगवान दत्तात्रयांना वंदन करणारा मंदिर आहे। गिरनार हे सिद्ध योगी आणि नाथ संप्रदायाचे पवित्र स्थान मानले जाते, जिथे सुमारे 10,000 पायऱ्यांची यात्रा केली जाते। हा शब्द दत्त भक्ती आणि आध्यात्मिक यात्रेशी निगडीत आहे। हा परिक्रमा मार्ग आहे जो भक्तांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राशी जोड़ून मन शांति देतो। जय गिरनार। मैं अब जा रहा हूँ गिरनार पादुका दर्शन करने के लिए। यहाँ से जाऊँगा उड़न खटोला से अंबिका तक और वहाँ से फिर आगे आऊँगा। यहाँ पे भीड़ तो कुछ दिख नहीं रही है। बहुत लोग बोल रहे थे कि भीड़ बहुत है, तो भीड़ तो नहीं है। ये देखिए, ये है नरसिंह मेहता धाम बासवानी और ये सामने जो दिख रहा है वह है गिरनार पर्वत, जो हम अब जाएंगे। चला तर आपण जाऊया गिरी शिखरावर पादुका दर्शनासाठी। जय गिरनारी। ये है उड़न खटोला का टिकट। ये देखिए गिरनार सीढ़ी से जाने का मार्ग है। यहाँ पे आम्ही आलो होतो ऑनलाईन तिकीट काढून, परंतु हा बंद आहे, फक्त वरून खाली येणाऱ्यांसाठी आहे। तर आपण निघूया पहिल्या पायरीवरून। जय गिरनारी। इथून पहिली पायरीपासून आपण सुरू करूया। हनुमानजीचा दर्शन करू, मारुतीचा दर्शन करू। इथून 10,000 पायरे चढून शिखरावर पोहोचता येते। जय गिरनारी। पहिली पायरीची पूजा अर्चा करून नारळ करून आम्ही आता निघालेलो आहे। चला तर माझ्या बरोबर गिरनार चढाई। जय गिरनारी, जय गिरनारी। पहिली सीढ़ी है, यहाँ पे पूजा। आपल्या सर्वांना विनंती आहे की इथं नारळ फोडू नका। ते नारळ सरळ कचरा कुंडीत टाकून देतात। तर यहाँ पे हनुमान जी तर आपण इथं धूप आणि कापूर लावून माथा टेकून सुरू करूया। जय गिरनारी। मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गिरनारी लिहायला विसरू नका। जय गिरनारी। गिरनार पर्वताची वैशिष्ट्ये। दत्तात्रयांचे स्थान। गिरनार पर्वतावर गुरु शिखर हे मुख्य स्थान असून इथे भगवान दत्तात्रयांचा पादुका आहे। 10,000 पायऱ्या चढून वरती गेल्यावर पादुका लागतात। गुरु शिखर पादुका। ऐतिहासिक महत्व। ही जागा अनेक सिद्धांची मंदिर की इथे 12,000 वर्षापासून नारायण समुदाय राहतो असे 50 पायरी यात्रा। गिरनार यात्रा ही शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही आव्हाने पेलणारी असते।
10,000 पायऱ्यांची चढाव असली तरी ती भक्तांच्या श्रद्धेमुळे पूर्ण होते. भक्ती जय गिरनारी असा जयघोष करत भक्तिभावाने या पर्वताची प्रदक्षिणा केली जाते. हे स्थान केवळ धार्मिक नाही तर निसर्ग सौंदर्याने आणि आध्यात्मिक शांततेने परिपूर्ण आहे. जय गिरनारी. गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याचा सौराष्ट्र यहाँ पे विभागातील सर्वात उंच डोंगर आहे. 50 फुट पे गुजरात राज्याचा गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅम्प खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिररक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगर रांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव आहे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हणतात. गिरनारची प्राचीन नावे उर्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्राफत क्षेत्र असे आहे. सुभद्रा हरण येथेच झाले. श्रीकृष्णकाली रैवतक महायात्रा इथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत भरते. यालाच गिरनार परिक्रमा असे म्हणतात. अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैन धर्मियाचे पहिले तीर्थकार 1008 भगवान नेमिनाथ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे. येथे इसवी सन पूर्व 250 मधील सम्राट अशोक यांचा समकालीन शिलालेख आहे. इसवी सन 150च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळाची पुन्हा दुरुस्ती स्कंदगुप्त काळात झाल्याचा उल्लेख 455च्या शिलालेखात आहे. रा, हिंगा व चुडासमा राजपुतांच्या प्रसादाचे भग्नावशेष गिरनारवर आहे. गिरनार हे तीर्थक्षेत्र आहे. धार्मिक महत्त्व सौराष्ट्रातील जुनागड जवळचे हे स्थान दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमातून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंत गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्त मंदिर जुनागड जवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, जैन अशा निरनिराळ्या सांस्कृतिक प्रवाहाचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणी समन्वयकारी दत्तात्रेय आहे. याला विशेष अर्थ आहे. याच्या अनेक शिखरापैकी अंबा माता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरु दत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहे. गोरखनाथ सर्वात उंच आहे. बंदरों की गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून लढाई करते पायथ्या जवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात. या समजुतीने काही लोक त्यात जय गिरनारी विसर्जन यहाँ पे बंदर ही बंदर है थे. गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबा माता शिखरावरील अच्छा बंदर खाते हैं क्या? हे महत्वाचे शक्तिपीठ मानले जाते. 9 पडीने आपण त्यास देवीच्या पायावर घालण्यासाठी आणण्याची प्रथा आहे. गोरख शिखर हे गोरखनाथाचे दत्तात्रेयांची तपोभूमी दाखवली जाते. जैनाचे 22वे तीर्थकार भगवान नेमिनाथ यांचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्यांचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही. या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरून जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरव जप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. जय गिरनारी. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक त्याला ये देखिए ये दातार जुनागडपासून 8 किलोमीटर अंतरावर 500 सीढ़ियां चढ़ वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत जय बराच गिरनारी. उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु ते आपला माणूस कुठे ना? आहे. जय गिरनारी. आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. नेमिनाथ भगवंतांच्या चरणपादुकापर्यंत जाईपर्यंत सुमारे 10,000 पायऱ्यांची चढ उतार करावी लागते. जय गिरनारी.
पवित्र गिरनार पर्वताच्या शिखरावर भगवान दत्तात्रेयांचे हे मंदिर आहे. भगवान दत्तात्रेय हे 3 देवांची मूर्ती आहे. ब्रह्मा, विष्णू व शिव एकत्रितपणे. या पर्वतावर 2 मंदिरे आहेत. ती म्हणजे अंबादेवीचे मंदिर अंबाजी शिखरावर आणि दत्तात्रेय मंदिर गुरु शिखरावर. जय गिरनारी. रोपवे नंतर गिरनार चढायला किती वेळ लागतो? गिरनार रोपवे हा आशियातील सर्वात लांब रोपवे आहे, जो 2.3 किलोमीटरचा आहे. रोपवे 5000 पायऱ्यासह चढाईचा अर्धा भाग व्यापतो आणि अंबाजी मंदिरात संपतो. चढाई ज्याला अन्यथा 4 तास लागते, रोपवे वापरून 7 मिनिटात पूर्ण केले जाऊ शकते. जय गिरनारी. गिरनार रोपवे. जय गिरनारी. तिकिटाची किंमत, वेळ, प्रवास, टिपा आणि ऑनलाईन बुकिंग तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. एकदम थंड पाणी देते. गिरनार परिक्रमा दरवर्षी दिवाळीच्या दिवशी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात चालू होते आणि नोव्हेंबर महिन्यात पौर्णिमेला संपते. फक्त 5 दिवसासाठी असते आणि हे संपूर्ण गिरनार पर्वताला परिक्रमा असते. गिरनार पर्वत हा एका चीर निंद्रेत झोपलेल्या साधूसारखा भासे आणि जे महाराजांचे गुरुशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषांच्या कपाळावर मधोमध आहे, म्हणजेच आज्ञाचक्रावर आहे. थोडक्यात गिरनारची पहिली पायरी जिथून सुरू होते ते मुलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्रापर्यंत असा प्रवास होतो असे मला वाटते. पहिल्या 7500 पायऱ्यापर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो. खरे आहे, कारण आपले कर्मबंध, इच्छा, आकांक्षा, अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात, कारण त्या मुलाधार चक्राशी संलग्न असतात. आता मुलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का? त्रास होणारच. सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे? मग मनोधैर्य वाढवण्याचा एक उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे, याशिवाय तरुणोपाय नाही. अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत या रोगांना सुद्धा 500 पायऱ्या सुद्धा चढू शिखर आहे का नाही? मजेदार अनुभव. गुरु शिखरावर गेलो की एकदम विचार शून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते. महाराजांना काही मागायचे लक्षातच नाही, फक्त डोळे भरून दर्शन घेण्यात अश्रू दाटून येतात, कंठ सद्गतीत होतात, अष्टभाव दाटून येतात. फक्त महाराजांच्या चरणपादुका आणि हस्री मूर्ती दिसत नाही. तिथली प्रभावच तशी आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात. उच्च कोटीच्या साधकांना पादुकावर साक्षात नीलमणीसारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळीसारख्या कोमल आणि तेजस्वी असत्या दत्त महाराजांचे दर्शन होते. मग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले मन, मी तू पणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे अगदी अनुभवासे म्हणजेच मानवी जन सार्थक सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो. जय गिरनारी. अहो, या समस्त ब्रह्मांडाचा नायक मायबाप जिथे हजारो वर्ष तप करतो ती जागा सामान्य राहील, म्हणूनच तिथे बुद्धी कुंठित हे स्वाभाविक आहे. खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगावे. खरे सांगू का, तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद, काहीच सुचत. मग 1000 पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते, अरे हे राहूनच गेले. मग तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते. महाराजांना एकच विनंती, करुणा त्रिपदी मध्ये लिहिल्याप्रमाणे, तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता, आणि ता न दुजात राहता. हे प्रभू, आम्ही कधी चुकलो, अडकलो, वामपंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्ग दाखव, मार्गावर आणवेस अशी मी प्रार्थना करतो. जय गिरनारी. जय गिरनारी.
शिव पार्वती पते हर 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 महादेव. शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो. सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जयिनाथञ्च पिनाकिना भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यासु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं उष्मेश्वरं शिखमाये. एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरं सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं वीतं वीतं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. पार्वती पते हर 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 जय गिरनारे. ये देखो कितना बड़ा बेल पत्र है. ये बेल आया हुआ है, फल भी है. देखो कितने लगे हुए हैं. देखो गिरनार भवनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या जुनागडमधील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी स्थित एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र स्वयंभू शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीला इथे होणारा 5 दिवसांचा भव्य भवनाथ मेळा आणि नागा साधूंची पवित्र मृगी कुंडातील स्नान ही या मंदिराची मुख्य वैशिष्ट्य आहे, जिथे भगवान शिव स्वतः निवास करतात अशी श्रद्धा आहे. स्कंद पुराणातील प्रभास खंडानुसार येथील शिवलिंग हे स्वयंभू आपोआप प्रकट झालेले मानले जाते. हे अतिशय प्राचीन आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला फेब्रुवारी-मार्च 5 दिवसाचा मेळा भरतो. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री नागा साधू अघोरी भव्य मिरवणुकीत येतात आणि भगवान शिवाचे दर्शन घेतात. मृगी कुंड मंदिराच्या आवारात एक पवित्र मृगी कुंड आहे. नागा साधू महाशिवरात्रीच्या रात्री यात स्नान करतात. असे मानले जाते की या कुंडातील पाण्यात स्नान केल्यानंतर साधू गुप्त होतात आणि काही वेळा भगवान स्वतः शिव सुद्धा पहिले स्नान करतात. हे मंदिर गिरनारला भेट देणाऱ्या भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे असून याला शिवाचे निवासस्थान मानले जाते. या परिसराला भारताचा दुसरा कैलास मानले जाते. भवनाथ मंदिराच्या मागेच गिरनार पर्वतावर चढण्यासाठी 10,000 अधिक पायऱ्यांचा मार्ग आहे, जो जैन आणि हिंदू धर्मासाठी पवित्र आहे. या मेळ्यात हजारो भक्त साधू आणि पर्यटक येतात, जे या पवित्र करणारे देवी रंगीत विधी आणि पारंपरिक संगीत अनुभवण्यासाठी एकत्र येतात. भगवान भवनाथ महादेव मंदिर हे महाभारत काळातील एक प्राचीन मंदिर आहे असे मानले जाते. येथे स्वयंभू शिवलिंग आहे, जे शाश्वत देवी शक्तीचे प्रतीक आहे. हे मंदिर गिरनार पायथ्याशी घनदाट जंगले आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे, जे आध्यात्मिक शांती आणि नैसर्गिक सौंदर्य दोन्ही देते. रात्री मंदिर भजन, भक्तिगीते आणि नृत्यांनी सजीव होते, जे पहाटेपर्यंत सुरू राहतात. स्थानिक हस्तकला, मिठाई आणि पारंपरिक दागिने विकणारे स्टॉल उत्सवाचे वातावरण निर्माण करतात. हा केवळ एक जत्रा नाही, हा श्रद्धा, संस्कृती आणि देवी ऊर्जेचा उत्सव. मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे महाशिवरात्री, जेव्हा जत्रा जोरात असते. तथापि शांती आणि आध्यात्मिक चिंतन शोधणाऱ्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान भेट देणे
शांत अनुभव देते. ईश्वर महा अशी ही एक श्रद्धा आहे की भगवान शिव आणि पार्वती टेकड्यावरून चालत असताना त्यांचे दिव्य वस्त्र इथे पडले. कसे पोहोचायचे? रस्त्याने. हे मंदिर जुनागड शहराच्या केंद्रापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीने तुम्ही सहज येऊ शकता. रेल्वेने जवळचे रेल्वे स्टेशन जुनागड जंक्शन आहे, जे सुमारे 7 किलोमीटर अंतरावर. विमानमार्ग. सर्वात जवळचे विमानमार्ग राजकोट विमानतळ आहे, जे जुनागडपासून अंदाजे 100 किलोमीटरवर आहे. जय गिरनारी. कमंडलू शिखर क्षेत्रात जिथे प्रसाद मिळतो त्याच संस्थेचा हितही प्रसादालय आहे. आपण हित प्रसाद ग्रहण करू शकता किंवा आपल्याला प्रसाद दान काही करायचं असेल अन्न तर आपण हित करू शकताय. जय गिरनारी. श्री यंत्रम के साथ श्री दत्तात्रेय महाराज यहाँ खड़े हैं. स्वयं वो गिरनारी महाराज की पादुका के दर्शन कर लो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अन्नपूर्णा माता श्री मंदिर श्री महाचलेश्वरी माता मंदिर. पहिली सरस्वती आता अन्नपूर्णा देवता तिसरी मुली आहे ना मधली अन्नपूर्णा. हे मा सरस्वती माता. हे मा सरस्वती माता. ये देखिए गिरनारी पर्वताजवळ ही गिर जंगल के प्राणी. गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य हेलो यांना सासन गीर म्हणून ओळखले जाते. हे भारतात गुजरात राज्यामध्ये आला तू? तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव अभयारण्य आहे, जिथे आशियाई सिंह जन्माला येतात. अशी गीर हे आशियातील एकमेव क्षेत्र आहे. ते आशियाच्या सर्वात संरक्षित प्रजातीमुळे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र मानले जाते. सरकारच्या वन विभागाचे, वन्यजीवांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या वनस्पतीच्या आणि प्राण्याच्या संघराच्या संरक्षणाखाली असलेले गीर हे पर्यावरणासाठीचे संरक्षित क्षेत्र आहे. इथे आशियाई सिंह, भारतीय चित्ता, भारतीय कोबरा, जंगली मांजर, स्ट्रीप हनी, गोल्डन सिंगट, भारतीय आणि रग्बी मार्गेज आणि मधु बिल्ला यांचा समावेश आहे. वाळवंट मांजरी आणि बुरसलेला मांजरी येतात, पण क्वचितच दिसतात. गारचे मुख्य शेवंती चिली, नीलगाय, सांबर, चारशिंगे, एनली, चिंचारा आणि वन्य डुकर आहेत. आसपासच्या क्षेत्रातील ब्लॅक बग्स कधीकधी अभयारण्यामध्ये दिसतात. ये आ गए हैं हम अभी जूनागढ़ रेलवे स्टेशन. यहाँ से अपने को जाना पड़ता है गिरनार और वापस यहाँ से ही अपने को जाना पड़ता है पुणे जाने के लिए. यहाँ से गिरनार से जूनागढ़, जूनागढ़ से अहमदाबाद, अहमदाबाद से लेके यहाँ पे पुणे के लिए क्यों, वरना कहाँ जाना है वहाँ जा सकते हैं. जय गिरनारी, जय गिरनारी. चलो चलते हैं जूनागढ़ रेलवे स्टेशन के अंदर. थैंक यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. मिलते हैं अगली वीडियो में.
ये है यहाँ पे सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट यहाँ से आप कीजिए टिकट निकाल सकते हैं। और शेयर कीजिए। कमेंट बॉक्स में लिखिए जय गिरनारी, जय ये गिरनारी। प्लेटफॉर्म है जूनागढ़ जंक्शन का।